आरंभ झाला चैत्र मासाचा गुढीपाडवा सण उत्साहाचा आणि या उत्साहाच्या सणाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या मन भरून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. चौकटीला आंब्याचं तोरण बांधलं आणि दारात छोटीशी अशी रांगोळी घातली. त्यानंतर लागले पुरणाच्या स्वयंपाकाला. माझ्याकडे गुढी वगैरे काही उभारली नव्हती मी, त्याच्यामुळे देवाला नैवेद्य म्हणून मी पुरणाचा स्वयंपाक करत होते. शरू थोडासा रडत होता आणि त्याला रमवण्यासाठी म्हणून बाबांना पुरण वाटायला बसवलं आणि तोही सोबत बसला. त्याच्यामुळे माझं थोडंसं काम हलकं झालं. मी पटकन आपलं पुरणाची पोळी करायला घेतली आणि पुरणपोळी करताना सगळ्या बायकांचं सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन म्हणजे पुरणपोळी फुगली पाहिजे. मी फुगण्याचं टेन्शन घेत नाही, कारण माझी पुरणपोळी अगदी मऊसूत लुसलुशीत होते, त्यामुळे मला ते एक सुख मिळून जातं. त्याच्यानंतर मी आपलं कुरकुरीत असे भजी काढून घेतले कांद्याचे आणि देवाचं ताट भरायला घेतलं. देवाचं नैवेद्याचं छान असं ताट भरलं. कटाच्या आमटीमध्ये आमच्या आमटीला कट असावा असं काही नसतं, कारण आमटी आम्हाला प्यायला आवडते. त्यानंतर देवाला मस्त असा नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही आमचा पोटोबा केला आणि चला आजचा व्हिडिओ इथंच